हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकमधला पुढचा टॉपिक पाहणार आहोत. त्याला म्हणतात क्वांटिफायर्स. मग क्वांटिफायर नेमकं कोणाला म्हणायचं पहा, तर क्वांटिफायर्स म्हणजे वर्ड्स आहेत. द वर्ड्स फॉर ऑल अँड देअर एक्झिस्ट आर कॉल्ड क्वांटिफायर्स. जे वर्ड्स आहेत फॉर ऑल, फॉर ऑलला आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा टाकू, देअर एक्झिस्ट पण त्याच पद्धतीने. तर हे जे दोन वर्ड्स आहेत यांना क्वांटिफायर्स म्हटलं जातं. क्वांटिफाय होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर फॉर ऑल म्हटलं तर आपल्याला एक अंदाज येतो की नेमकं आपण त्याच्यामध्ये किती घेते त्या सेटमध्ये. सो फॉर ऑल म्हणजे सगळे, आणि देअर एक्झिस्ट म्हणजे असे काही, म्हणजे सगळे आपण तिथं घेत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला क्वांटिफाय होतं म्हणजे डिफरन्शिएट होतं एक प्रकारे की काय घेतलंय आपण त्या सेटमध्ये, किंवा त्या सेटमध्ये किती ऑब्जेक्ट घेतलेत, सगळे घेतलेत तर काही घेतलेत, ते आपल्याला ह्या शब्दांवरून कळतं. म्हणजे यांना क्वांटिफायर्स म्हटलं जातं. मग आता फॉर ऑल जो क्वांटिफायर आहे, फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सलला आपण वैश्विक म्हणतो की ज्याच्यामध्ये सगळे येतात. फॉर ऑल या शब्दाचा अर्थच काय होतो, सगळे. मग सगळ्यांसाठी, मग त्याच्यामुळे त्याला युनिव्हर्सल म्हटलं, ज्यामध्ये सगळे इन्व्हॉल्व होतात त्या सेटमधले एलिमेंट्स किंवा ऑब्जेक्ट्स, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हटलेलं आहे. आणि इट इज डिनोटेड बाय, आणि ह्या क्वांटिफायरचा सिम्बॉल ह्या पद्धतीचा असतं. कॅपिटल व्ही काढून त्याला एक आडवा बार काढायचा, हॉरिझॉन्टल लाईन काढायची त्याच्यामध्ये. तर दॅट इज सिम्बॉल फॉर युनिव्हर्सल क्वांटिफायर, दॅट इज फॉर ऑल. आता देअर एक्झिस्टला, या क्वांटिफायरला इज कॉल्ड एक्झन्शियल क्वांटिफायर. देअर एक्झिस्टला एक्झन्शियल क्वांटिफायर म्हटलं जातं. आणि त्याचा सिम्बॉल इट इज डिनोटेड बाय, देअर एक्झिस्टला उलटा ई कॅपिटल ई काढायचं, मिरर इमेज म्हणू शकतो आपण त्याला. सो हे एक्झन्शियल क्वांटिफायरचं सिम्बॉल आहे किंवा देअर एक्झिस्टचं सिम्बॉल आहे असं आपण म्हणू. तर अर्थातच ह्या सिम्बॉलचा वापर करून, तर फॉर ऑल आणि देअर एक्झिस्टचा वापर ज्या सेंटेन्समध्ये केला जातो किंवा ज्या स्टेटमेंटमध्ये केला जातो, त्या स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. सो क्वांटिफाईड स्टेटमेंट मग ज्या स्टेटमेंटमध्ये किंवा सेंटेन्समध्ये क्वांटिफायर्स असतात, म्हणजे फॉर ऑल किंवा देअर एक्झिस्ट, तुम्हाला हे शब्द दिसतील किंवा त्यांचे सिम्बॉल जे आपण आता सांगितले, फॉर ऑलसाठी हे आणि देअर एक्झिस्टसाठी हे सिम्बॉल जर तुम्हाला त्या स्टेटमेंटमध्ये दिसलं तर ते क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल. मग द स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग quantifier is called quantified statement. ज्या वाक्यामध्ये किंवा स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर असतो, म्हणजे एकतर देअर एक्झिस्ट असेल किंवा फॉर ऑल असेल किंवा त्यांचे सिम्बॉल्स असतील, अशा स्टेटमेंटला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मग एक एक्झाम्पल सांगू आपण क्वांटिफाईड स्टेटमेंटचं. ऑल नॅचरल नंबर्स आर रियल. सगळे नॅचरल नंबर्स हे काय असतात, रियल नंबर्स असतात. मग याच्यामध्ये ऑल आलाय म्हणजे फॉर ऑलचा उल्लेख आलाय, म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर आलेला आहे. तर मग
ॲक्च्युली क्वांटिफाईड स्टेटमेंटचे दोन पार्ट असतात ते आपल्याला खरं म्हणजे सांगायचे. तर क्वांटिफाईड स्टेटमेंट have a collection and a condition. म्हणजे तुम्ही कोणतंही क्वांटिफाईड स्टेटमेंट घेतलं तर त्याच्यामध्ये एक कलेक्शन दिसेल तुम्हाला आणि एक कंडिशन पण दिसेल. मग आता ह्याच एक्झाम्पलसाठी आपण कंडिशन कोण आहे आणि कलेक्शन कोण आहे ते सांगू. मग ह्या एक्झाम्पलमध्ये कलेक्शन आहे. कलेक्शन आपण कोणाला म्हणतो, एका सेटला म्हणतो. मग इथे एक सेट दिसतोय तो नॅचरल नंबरचा सेट. सो कलेक्शन इज सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आणि एक कंडिशन आहे की कंडिशन काय लावली पहा की ते नॅचरल नंबर्स कसे असले पाहिजे, रिअल असले पाहिजे. सो बीइंग रिअलचा अर्थ रिअल असणे ही काय झाली, कंडिशन झाली त्या नॅचरल नंबरसाठीची. म्हणून कोणतंही क्वांटिफाईड स्टेटमेंट एका कलेक्शनचं बनलेलं असतं आणि एका कंडिशनचं बनलेलं असतं. मग हे झालं ते इन्फॉर्मेशन आपल्याला खरं म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंटची दिलेली आहे. आपल्याला याच्यावर क्वेश्चन वगैरे विचारले जात नाहीत पण ते आपल्याला इन्फॉर्मेशन आहे टेक्स्ट बुकमध्ये आपल्या, म्हणून ते आपण पाहिली आहे. आता आपण एक्सरसाइज 1.3 मधले क्वांटिफाईड स्टेटमेंटशी रिलेटेड काही एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 1 काय पहा. क्वांटिफाईड स्टेटमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर एक सेट दिलाय आपल्याला a = 3, 5, 7, 9, 11, 12 आणि आपल्याला विचारलंय डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ट्रू किंवा फॉल्स विचारलंय ऑफ द फॉलोइंग. खाली काही स्टेटमेंट्स दिलेत. सगळ्या स्टेटमेंटकडे पाहिलं तर देयर एक्झिस्ट फॉर ऑल आपल्याला दिसत आहेत, म्हणजे हे सगळे क्वांटिफाईड स्टेटमेंट्स आहेत. हे स्टेटमेंट्स ट्रू आहेत का फॉल्स ते आपल्याला चेक करायचं आहे. मग आता एक एक स्टेटमेंट आपण पाहू ट्रू आहे का फॉल्स. सो आन्सर मध्ये नंबर 1 चं सांगू आपण. आता पहिलं स्टेटमेंट काय पहा, देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू a सच दॅट x - 8 = 1. याचा अर्थ असा होतो की असे काही x आहेत a मधले, असे काही आहेत म्हणजे सगळे नाही बरं का, असे काही घ्यायचे म्हणजे सगळे नाही यायला पाहिजे. सगळे आले तर ते फॉल्स होईल आणि असे काही नंबर्स आले त्या सेट मध्ये तर मग ते ट्रू होईल. मग असे काही नंबर आहेत a मध्ये की त्यांच्यामधून 8 वजा झाला तर उत्तर 1 येईल. मग असा नंबर आहे का पहा याच्यामध्ये 9 आहे पहा. 9 मधून 8 मायनस झाला तर आन्सर 1 येईल. म्हणजे असे काही म्हणजे असा एक नंबर मिळाला आहे तुम्हाला, म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट झालं. सो आन्सर मध्ये आपण लिहिणार दिस इज ट्रू स्टेटमेंट because for x = 9 belongs to a. त्या सेट मधला एक नंबर असा आहे कसा, such that x - 8 = 1. मग आपण त्याचं कारणही दिलंय की ते स्टेटमेंट ट्रू का आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे दिलंय. आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू विचारली होती ती असणार ती. स्टेटमेंट नंबर 2 आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू a x² + x इज एन इव्हन नंबर. सगळ्या x साठी की जे a मधले हे जे सगळे नंबर आहेत या सगळ्यांसाठी त्यांचा स्क्वेअर आणि तो नंबर ची ॲडिशन ही ऑलवेज इव्हन येते असं म्हटलं. तर मग जर येत असेल तर ते ट्रू होईल, नाही आणि तर ते फॉल्स होईल. मग सगळ्या नंबरसाठी आपण चेक करू. 3 चा स्क्वेअर 9 + 3 12, 5 चा स्क्वेअर + 5 25 आणि 35, 7 चा स्क्वेअर + 9 म्हणजे 49 अधिक 7 होईल 56, 9 चा स्क्वेअर + 9 81 अधिक 9 होईल 90, 11 चा स्क्वेअर 121 अधिक 11 132 आणि 12 चा स्क्वेअर अधिक 12 म्हणजे 144 अधिक 12 156,
सगळेच नंबर्स इव्हन नंबर्स असल्यामुळं सगळ्यांसाठीच ते इव्हन आल्यामुळं हे स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट होईल, कारण त्याचं फॉर ऑल म्हटलं होतं. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट. Because for all x belongs to A, x square plus x is even. सगळ्या x साठी x square plus x हे एक्सप्रेशन आपल्याला इव्हन नंबर देत असल्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट होईल आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे ती. आता क्वेश्चन नंबर 3 काय पहा. क्वेश्चन नंबर 3 साठी स्टेटमेंट लेट द देयर एक्झिस्ट हे सिंबल वापरले, ज्याला आपण एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर म्हटलं होतं. असं म्हटलं की देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A, म्हणजे असे काही x आहेत म्हणजे नंबर्स आहेत ह्या A मधले, सगळे नाही बरं का. देयर एक्झिस्ट म्हणजे असे काही आहेत सच दॅट x स्क्वेअर इज लेस दॅन 0. आता स्क्वेअर कधीच निगेटिव्ह नसतो, त्यामुळे स्क्वेअर लेस दॅन 0 येण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे इथं देयर एक्झिस्ट आला काय किंवा फॉर ऑल काय, म्हणजे सगळे म्हटलं काय काही म्हटलं काय, कोणाचा स्क्वेअर निगेटिव्ह येणार नाही, म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स स्टेटमेंट होईल. मग ते लिहू आपण, दिस इज फॉल्स स्टेटमेंट. बिकॉज there is no x असा एकही नंबर नाही की जो त्या सेट A मध्ये आहे such that, आणि तो नंबर कसा आहे की त्याची स्क्वेअर ची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल म्हणजे लेस दॅन 0 असा एकही नंबर नाही, आणि म्हणून हे फॉल्स स्टेटमेंट होईल आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळे आपण लिहिणार आहे. क्वेश्चन नंबर 4 काय पहा. क्वेश्चन नंबर 4 चे स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट असं आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू A. सगळ्याच x साठी की जे A मध्ये आहेत त्या सगळ्या नंबर साठी x इज एन इव्हन नंबर. हे सगळेच इव्हन नंबर्स आहेत. तर हे सगळेच इव्हन नंबर नाही आहेत पहा. एकटाच 12 हा इव्हन नंबर असल्यामुळे फॉर ऑल म्हटलं होतं, सगळे नाही आहेत म्हणजे फॉल्स स्टेटमेंट होईल, म्हणून आपण लिहिणार दिस इज फॉल्स स्टेटमेंट. Because स्टेटमेंट फॉल्स काय पहा, कारण इव्हन नंबर हे बाकीचे नंबर्स इव्हन नाही. कोण कोण 3 5 7 9 11 बिलॉंग्स टू A आर नॉट इव्हन, आणि हे इव्हन असल्यामुळे फॉर ऑलचं स्टेटमेंट ते झालंय फॉल्स स्टेटमेंट, कारण फॉर ऑल नको होतं. therefore truth value is f. फॉर ऑल म्हटलं होतं सगळेच इव्हन नंबर आहेत असं तिथं म्हटलं होतं क्वेश्चन मध्ये की जे फॉल्स होतं, म्हणून फॉल्स स्टेटमेंट झालं. आता क्वेश्चन नंबर 5 काय बघा. क्वेश्चन नंबर 5 असा आहे देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A. ह्या A मध्ये असे काही नंबर आहेत देयर एक्झिस्ट सच दॅट 3x + 8 ग्रेटर दॅन 40. तुम्ही त्या नंबरला 3 ने गुणलं आणि त्याच्यामध्ये 8 ऍड केला तर तुम्हाला आन्सर ऑलवेज ग्रेटर दॅन 40 मिळेल. असं देयर एक्झिस्ट म्हणजे अशा काही नंबरसाठी जे होतंय असं म्हटलंय पहा. तर आपण ते चेक करू अशा काही नंबरसाठी होतंय काय. मग आपला एक्सप्रेशन आहे 3x + 8 ग्रेटर दॅन 40. मग x ची एक व्हॅल्यू घ्या. x ची व्हॅल्यू 3 घेतली तर 3 3 9 आणि 8 17 17 हे 40 पेक्षा मोठे नाही. 5 घ्या. 3 5 15 8 23 23 40 पेक्षा मोठे नाही. 7 घ्या. 3 7 21 आणि 8 29 हे पण 40 पेक्षा मोठे नाही. 9 घ्या. 3 9 27 आणि 8 35 हे पण 40 पेक्षा मोठे नाही. 11 घ्या. 3 × 11 33 आणि 8 41 41 हे 40 पेक्षा मोठे आहेत. 12 घ्या. 12 36 आणि 8 44 हे पण 40 पेक्षा मोठे आहेत. आणि क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं देयर एक्झिस्ट असे x आहेत. सो असे 2 x आहेत पहा की ज्यांच्यासाठी हे आन्सर ग्रेटर दॅन 40 आहे, आणि म्हणून हे ट्रू स्टेटमेंट झालं. तर इथं पण म्हणतो देयरचे असे काही नंबर आहेत असे आहेत म्हणून. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट. सो दिस इज
ट्रू स्टेटमेंट बिकॉज x इक्वल टू कोणत्या दोन x साठी असणार आहे 11 आणि 12 साठी सो 11 12 आणि कुठून घेतले 11 12 ह्या a सेट मधून घेतले बिलॉंग्स टू a सॅटिस्फाय आणि हे दोन नंबर्स कोणाला सॅटिस्फाय करतात त्या कंडिशनला सॅटिस्फाय करतात कोणत्या 3x 8 ग्रेटर दॅन 40 आणि म्हणून ट्रूथ व्हॅल्यू होईल या स्टेटमेंटची ट्रू असल्यावर टी. आता क्वेश्चन नंबर 6 किंवा स्टेटमेंट नंबर 6 काय आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू a a मधल्या सगळ्याच नंबरसाठी जर त्या नंबरला 2 ने मल्टिप्लाय केला आणि 9 मिळवला तर आन्सर हे ग्रेटर दॅन 14 म्हणजे 14 पेक्षा जास्त उत्तर येते. ते आपण चेक करू. कंडिशन आहे 2x 9 ग्रेटर दॅन 14 आणि सगळ्या x साठी हे ट्रू आहे म्हटलं तर चेक करू आपण. x ची व्हॅल्यू 3 घेतली तर 2 3 बेसिक 6 आणि 9 15 14 पेक्षा मोठा आहे. 5 घेतला 2 5 10 अधिक 9 म्हणजे 19 14 पेक्षा मोठा आहे. मग पुढे नंबर वाढत चालले पहा 2 3 5 6 नंबर वाढत चालले तर ही बेरीजही वाढत जाईल आणि मग उत्तर 14 पेक्षा मोठे येतच राहील. म्हणजे फॉर ऑल x जे म्हटलं होतं सगळ्या x साठी जे होतंय तर ते ट्रू आहे. सो आन्सर इन दिस इज ट्रू स्टेटमेंट because for all x belongs to a सगळ्याच x साठी a मधल्या ही कंडिशन सॅटिस्फाय होते. सॅटिस्फाय कोणती कंडिशन होती 2x 9 ग्रेटर दॅन 14 and therefore ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असल्यावर आपण t लिहून टाकणार. तो हा झाला क्वेश्चन नंबर 1. पुढच्या टॉपिक कडे जाणार आहोत त्याला म्हणतात ड्युएल. एखाद्या स्टेटमेंटचं ड्युएल म्हणजे काय ते आपण आता खरं म्हणजे समजून घेऊ. जेव्हा एखाद्या स्टेटमेंटमध्ये अँड आणि ऑर असे दोन प्रकारचे कनेक्टिव्ह तुम्हाला दिसतात आणि टी आणि सी आपल्याला माहिती आहे टी म्हणजे टॉटॉलॉजी आणि सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. जर हे चार प्रकारचे सिम्बॉल जर तुम्हाला त्या स्टेटमेंट्समध्ये दिसत असतील तरच त्या स्टेटमेंटचं ड्युएल होतं. आणि ते ड्युएल कसं होतं तर जर अँड आला तर आपण ऑर लिहितो आणि ऑर आला तर अँड लिहितो. टॉटॉलॉजी आला तर कॉन्ट्रडिक्शन लिहितो आणि कॉन्ट्रडिक्शन आला तर टॉटॉलॉजी लिहितो. तर अशा स्टेटमेंटला आपण त्या दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युएल असं म्हणतो. मग जर दोन स्टेटमेंट्स असतील की टू स्टेटमेंट्स contains logical connectives like conjunction and disjunction किंवा तुम्ही त्याला and or म्हणू शकता. T and C आता आपण सुरुवातीला सांगितलं की टी म्हणजे टॉटॉलॉजी म्हणजे सगळे ट्रू असतात तेव्हा आपण त्याला टॉटॉलॉजी पॅटर्न म्हणतो आणि सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन त्याला आपण सगळे फॉल्स स्टेटमेंट होतात तेव्हा आपण त्याला कॉन्ट्रडिक्शनचा पॅटर्न म्हटलं होतं. सो ज्या स्टेटमेंट्स दोन स्टेटमेंटमध्ये समजा अँड ऑर आणि टी आणि सी हे सिम्बॉल किंवा कनेक्टिव्ह दिसत आहेत आणि मग त्यावेळेस ते दोन स्टेटमेंट एकमेकांशी ड्युएल कधी असतात ते आपण सांगतो. देन they म्हणजे कोणते दोन स्टेटमेंट्स आर सेड टू बी ड्युएल्स ऑफ each other if one can be obtained from other by interchanging and with or and T with C म्हणजे दोन स्टेटमेंट जर एकमेकांचे ड्युएल्स कधी असतील ते आपण सांगतोय. जर एकावरून तुम्ही दुसरं मिळवायला गेले तर
त्यामध्ये तुम्ही च्या जागेवर ऑर लिहिता आणि टीच्या जागेवर सी लिहिता किंवा सी आला तर टी लिहिता किंवा ऑर आला तर अँड लिहिता. म्हणजेच हे जर दोन सिम्बॉल एकमेकांबरोबर इंटरचेंज झाले आणि जर त्यामुळे जर दुसरं स्टेटमेंट मिळत असेल एकावरून तर आपण त्या दोन स्टेटमेंटला त्या एकमेकांशी ड्युएल्स म्हणतो. मग ड्युएल्स कसे फाइंड आउट करायचे ते आपण आता पाहणार आहोत. मग क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 1.2 मधला पाहू आपण आता. राइट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. खाली काही स्टेटमेंट्स आपल्याला दिले आहेत, एक 6 स्टेटमेंट मी दिली तर त्यांचं आपल्याला ड्युएल करायचं आहे. तर ड्युएल करायचं काम सोपं आहे पहा. ड्युएल करायचं म्हणजे काय करायचं ते आपण सांगू. सो ड्युएल इज दिलेल्या स्टेटमेंटचा ड्युएल आपण घेतोय. आपण मगाशी सांगितलं होतं की जर अँड आला तर त्याला ऑर बरोबर रिप्लेस करा किंवा इंटरचेंज करा. मग मला इथं ऑर दिसतोय तर मी मध्ये घेणार अँड आणि इथं अँड दिसतोय तर मी मध्ये घेणार ऑर. हे राहील ड्युएल दिलेल्या स्टेटमेंट्स. ते एवढं सिंपल आहे पहा. ड्युएल्स करायचं म्हणजे अँड दिसलं तर ऑर लिहायचा, ऑर दिसलं तर अँड लिहायचं आणि इंटरचेंज करायचे. टी दिसला तर सी लिहायचा आणि सी दिसला तर आपण टी लिहिणार. जर कॅपिटल टी वगैरे दिसला असता तर मग मात्र फॉल्स लिहिलं असतं, फॉल्स दिसला तर ट्रू लिहिलं असतं. सिमिलरली इथं पण ड्युएल इज अँडचा ऑर होईल आणि इथं पण अँडचा ऑर होईल. सो हे झालं ड्युएल. अँड आले दोन्ही ऑर झाले. क्वेश्चन नंबर 3 काय पहा. इथं आपल्याला ड्युएल विचारलं. सो ड्युएल इज ऑर दिसतोय अँड होईल, अँडचा ऑर होईल आणि ऑरचा अँड होईल. ऑर अँड टी सी किंवा ट्रू फॉल्स ह्याच फॉर्मॅटमध्ये ते ड्युएल आपल्याला विचारलं जातं आणि ते आपण करत असतो. तुम्हाला इफ देन किंवा इफ अँड ओनली, इफ कंडिशनल, बाय कंडिशनल वगैरे इथं विचारलं जाणार नाही. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ड्युएल आहे सांगितलं. अँड दिसतोय त्याला ऑर करा. निगेशन मध्ये काहीच बदल करायचा नाही. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सांगितलेलं नाही तर लक्षात ठेवा की निगेशन साइन इज नॉट चेंज्ड व्हाईल रायटिंग ड्युएल. ड्युएल लिहिताना निगेशन साइन मध्ये चेंज होत नाही, ते तसंच राहतं. सिमिलरली क्वेश्चन नंबर 5 तर ड्युएल लिहू आपण. ऑरचं अँड लिहून टाकू, निगेशन तसाच. इथं अँडचं ऑर होईल, निगेशन तसाच आणि अँडचं ऑर स्टेटमेंट कंप्लीट. नंबर 6 पहा आहे. ड्युएल आहे सांगितलं आपल्याला. ड्युएल इज निगेशन तसाच, अँडचं ऑर निगेशन तसाच, अँडचं ऑर पी ऑरचं अँड होईल, ऑरचं अँडचं ऑर होईल, निगेशन आर तसाच. सो हे ड्युएल दिलेल्या स्टेटमेंट्स. आता क्वेश्चन नंबर 8 काय पहा. त्याचा ड्युएल आपल्याला करायचं. सो ड्युएल इज सी आलाय म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आलाय तर त्याच्याऐवजी आपण टी लिहिणार टोटॉलॉजी. ऑरचं अँड त्या ब्रॅकेटमध्ये टी तसाच, परत अँडचं ऑर, ऑरचं अँड. सिमिलरली नेक्स्ट ड्युएल सांगू आपण. निगेशन टी तसाच, ऑरचं अँड, अँडचं ऑर, अँडचं परत एकदा ऑर आणि टीचं सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. हे झालं ड्युएल दिलेल्या स्टेटमेंटचं. आता लास्ट ड्युएल आपण सांगू. पी ऑर क्यूचं ड्युएल होईल पी अँड क्यू, ऑरचं परत एकदा अँड पण कॉन्ट्रडिक्शनचा सी दिसतोय म्हणून आपण त्याच्याऐवजी टी लिहिणार टोटॉलॉजीचा. हे राहील मग ड्युएल दिलेल्या स्टेटमेंट्स. सो ड्युएल हा टॉपिक खूप सिंपल आहे पहा. याच्यामध्ये काहीच नाही. एकदा तुम्ही रीड केलं तरी सगळं हे तुम्ही लिहू शकता, समजून घेऊ शकता. सध्या तुम्ही फक्त तुमच्या नोट्स म्हणून एक्सरसाइज सॉल्व्ह करत राहा, एकदा लिहून काढा.